पैसा जर का विनाकारण खर्च होत असेल तर अजून एक उपाय सांगते. मग तो म्हणजे असा की रात्री बऱ्याच बायकांना सवय असते रात्रीची भांडी ठेवून द्यायची. तर खरकटी भांडी ठेवू नका घरामध्ये. अस्ताव्यस्त पडलेला पसारा घरामध्ये ठेवू नका. त्याचप्रमाणे काहींना अशीही सवय असते कपडे रात्रभर बादलीमध्ये बुडवून ठेवायचे पाण्यामध्ये. असे बुडवून कपडे ठेवू नका. त्याचप्रमाणे घरामध्ये जर का कुठे नळ लिकेज असतील, पाणी कुठे जर का वाया जात असेल तर हा सुद्धा तुमचा घरामध्ये लक्ष्मी किंवा अनावश्यक खर्च तुमचा वाढवेल. लक्ष्मी नाराज होते, तिला आवडत नाही. काही बायकांना विनाकारण दररोज घरं धुवून काढायची सवय असते. माझ्या बघण्यात एक बाई अशी होती की जी दररोज घर धुवायचे. होता होता असं झालं की अख्खी लक्ष्मी धुवून गेली. माझ्या डोळ्यासमोर घडलेलं हे उदाहरण आहे. नंतर अशी अवस्था झाली ज्या बाईच्या गळ्यामध्ये हातामध्ये सोनंच सोनं होतं, त्या बाईच्या गळ्यामध्ये एक फुटका मणीसुद्धा राहिला नाही आणि मृत्यू फार भयानक झाला. अशा पद्धतीने सुद्धा हे होतं. पाणी भरपूर मिळालंय म्हणून ते मुबलक तुम्ही खर्च करा, हे खूप चुकीचं आहे. जरूर दररोज अंगण झाडावे, सडा मारावा, पण सडा मारणं आणि पाईप लावून पाणी वाया घालवणं ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे ना. सडा मारणं, पूर्वीच्या काळी कसं होतं, शेण आणि गोमूत्र म्हणजे शेणामध्ये पाणी घालून तुम्ही शेणाचा सडा मारायचे, अंगण सारवून काढलं जायचं, मग रांगोळी काढली जायची. ह्याने सुद्धा घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये यायची, तिला घरात यावंसं वाटायचं. आपल्या शेणामध्ये एक अशी पॉवर आहे जी तुमच्या घराच्या आजूबाजूची सगळी निगेटिव्हिटी काढून टाकते. म्हणून शेणाचा सडा मारला जायचा आणि त्यावर रांगोळी काढली जायची. रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणजेच दरवाजात ज्याचा इतका मंगल आहे त्याचं घर किती मंगल असेल असा विचार करून लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लक्ष्मी वाचवा पण आणि तिला प्रसन्नसुद्धा करून घ्या आणि कायमची घरामध्ये स्थिर करा. असं वातावरण करणं हे आपल्याच हातात आहे, दुसरं कुणीच करून देणार नाही तुम्हाला. हे जय भवानी, जय जगदंबा.